नमस्कार. आज आपण रामरक्षेचा रामरक्षेच्या काही ओळींचा एक तात्विक अर्थ पाहणार आहोत. सर्वप्रथम रामरक्षा ही कशासाठी आहे हे आपण पहिले समजून घेऊ. आज आपला रामरक्षेवर एक पहिला व्हिडिओ आहे. याच्या आधी आपण ज्ञानेश्वरीवर सुद्धा काही व्हिडिओ केलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा पुढे व्हिडिओ केल्या जातील. रामरक्षेचा व्हिडिओ करण्याचं तात्पर्य असं की खऱ्या अर्थाने आपण रामरक्षा जी आहे ते समजून घेतलं पाहिजे. कारण कुठल्याही स्तोत्राचा अर्थ आपण जर समजून घेतला तरच त्या स्तोत्राचा आपल्याला फायदा होईल, आपले जीवन समृद्ध होईल. तर संपूर्ण रामरक्षा ही फार मोठी आहे, परंतु आज आपण फक्त काही ओळींचा अर्थ इथे पाहणार आहोत. रामरक्षा मुळात ही कशासाठी रचली गेलेली आहे तर आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचं संरक्षण या रामरक्षेमध्ये दिलेलं आहे. हे संरक्षण रामांनी करावं, दशरथ पुत्र राम यांनी करावं असं आवाहन या रामरक्षेत केलेलं आहे. परंतु संरक्षण करणे म्हणजे नेमके काय आणि ते संरक्षण कोणत्या अर्थाने याचे काही गोष्टी आपण इथे या व्हिडिओत पाहणार आहोत. उरलेल्या गोष्टी निश्चित पुढच्या व्हिडिओत पाहू. आता रामरक्षा ही फार मोठी आहे. रामरक्षेमध्ये काही ओळी आहेत, जसं शिरो मे राघवः पातु. आता शीर म्हणजे आपलं डोकं. आपल्या डोक्याचं रक्षण हे राघवांनी करावं. हे राघव कोण तर सूर्यवंशातील रघु कुलात जन्मलेले राम म्हणजेच राघव. राम हे अत्यंत पराक्रमी होते. पुष्कळशे शूरवीर योद्धे हे रघुवंशात त्यांचा जन्म झालेला आहे. जसे आपल्याला माहीतच आहे, भगीरथ, अंगिरस, इक्ष्वाकू हे त्यांचे नाव आहे. राम यांचे चरित्र इतके तेजस्वी होते आणि रघुवंशात जन्मलेले जे तेजस्वी राजे होऊन गेले त्या तेजस्वी राजांना राघव ही संज्ञा प्राप्त झाली आहे आणि त्यामुळेच रामांना राघव ही संज्ञा प्राप्त झाली. आता शिरो मे राघवः पातु. पातु म्हणजे रक्षण करणे. शिरो मे राघवः म्हणजे रामांनी आपल्या डोक्याचे रक्षण करावे. राम हे इतके तेजस्वी होते, पराक्रमी होते की जणू काही शीर म्हणजे जे डोके आहे हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. डोक्यामध्ये जो मेंदू आहे तो मेंदूच सर्व गोष्टी कंट्रोल करत असतो. अशा जसे पराक्रमी राजे हे युद्धात सर्व सैन्य कंट्रोल करतात, तसे आपल्या डोक्याचं सुद्धा कंट्रोल हे रामासारख्या पराक्रमी राजांनी करावं असं त्यामध्ये दिलं, असं त्याचा अर्थ आहे थोडक्यात. त्यानंतर भालम पातु मखत्राता हे सुद्धा एक, किंवा भालम दशरथात मजा, ज्याला आपण म्हणू भालम पातु मखत्राता. भालम दशरथात मजा, दशरथाचा पुत्र, त्यांनी आपल्या कपाळाचे रक्षण करावे. आता असं का म्हटलेलं आहे कपाळाचे रक्षण? कपाळ म्हणजे थोडक्यात ज्याच्यावर आपलं भाग्य लिहिलं असते, आपल्या भाग्याचे रक्षण श्रीरामांनी करावे असा त्याचा अर्थ आहे. कसं आहे की दशरथाने कैकेयीला जे वचन दिलं होतं त्यानुसार राम यांना वनवासात जावे लागले आणि वनवासात जावे लागले म्हणजे निश्चित हाल अपेष्टा या होणार. तरी पण रामांनी त्या हाल अपेष्टा त्याचा दोष कोणालाही दिला नाही, कारण त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांची अशी समजूत होती की जे आपल्या नशिबात लिहिलं आहे त्यानुसारच माणसाला त्याचे भोग भोगावे लागतात आणि ते आनंदाने श्रीरामांनी भोगले. याच्यामुळे असे झाले, त्याच्यामुळे असे झाले असं कधीही श्रीरामांनी म्हटलं नाही. म्हणजे अशी दृष्टी आपल्याला मिळावी, आपल्या भाग्यात जे आहे ते आपण भोगले पाहिजे आणि जो त्रास आहे तो आपल्या प्रयत्नांनी मिटवला पाहिजे, अशी दृष्टी आपल्याला मिळाली पाहिजे. याचाच अर्थ भालम दशरथात मजः असा. त्यानंतर भालम दशरथात मजः, त्यानंतर कौसल्येयो दृशौ पातु. दृशौ हे डोळ्यांसाठी यूज केलेले आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. जसं कौसल्य मातेने श्रीरामांना हे शिक्षण दिले होते की कुठली परिस्थिती असो आपण सकारात्मक राहिले पाहिजे, म्हणजे एक निकोप दृष्टी आपल्याला मिळाली पाहिजे जीवनाकडे पाहण्याची. म्हणजेच एका अर्थाने आपल्या डोळ्याचे रक्षण करावे, म्हणजे डोळ्याला कुठलीही निगेटिव्ह वस्तू
दिसू नये, डोळ्याची पाहण्याची दृष्टी ही सकारात्मक असली पाहिजे, असा या ओळीचा थोडक्यात हा अर्थ आहे. म्हणजेच श्रीरामांनी पॉझिटिव्हपणे आपल्या डोळ्याचं रक्षण करावे, एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर विश्वामित्र प्रिय हा श्रुती, कान. आता समर्थ रामदास हे उत्तम शिष्याचे लक्षण दाजवताच सांगतात. त्याचे मी थोडक्यात वर्णन करतो. त्याचे वर्णन असे की शिष्य उत्तम केव्हा होईल, जेव्हा तो आज्ञाधारक असेल तेव्हाच होईल का? नाही, तर शिष्याने सर्वप्रथम गुरुचे हे श्रवण, गुरु जे सांगतात त्याचे अतिशय योग्यरित्या श्रवण केले पाहिजे, तरच तो योग्य शिष्य आहे. कारण आपले श्रवण जर उत्तम नसेल तर आपण काय सांगितले आहे हे आचरणात आणू शकत नाही. म्हणूनच आपल्या कानाचे सुद्धा अशा पद्धतीने रामांनी काय करावे, संरक्षण करावे, म्हणजे जेणेकरून कानांनी योग्यरित्या ऐकले पाहिजे, अशा पद्धतीचे संरक्षण आपले झाले पाहिजे, श्रीरामांनी केले पाहिजे, असा या ओळीचा थोडक्यात अर्थ आहे. म्हणजेच आपण जेव्हा चांगल्या पद्धतीने श्रवण करू, चांगले श्रवण करू, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आपण चांगले आचरण करू आणि म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपला सकारात्मक विकास होईल. तर ठीक आहे, इथे आपण आज थांबू. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.